सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असं एक ठिकाण जिथं भक्ती आणि कलेचा वारसा आजही जिवंत आहे. सातारा दौऱ्याच्या आजच्या भागात आपण अशाच एका शक्तिपीठाचे दर्शन घेणार आहोत, ज्याला सातारचं वैभव मानलं जातं. नमस्कार मित्रांनो, मी रोहित. तुम्ही पाहताय सातारा दौरा. मी करतोय सातारमधील न पाहिलेले ठिकाण एक्सप्लोर. आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध या गावात यमाई हे मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. यमाई देवी औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्याची कुलदैवत. या मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. असं मानलं जातं की देवीने इथे अवतार घेतला आणि भक्तांच्या हाकेला धावून आली. या मंदिराची स्थापना साधारणपणे 8व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान झाल्याचे मानले जाते. मात्र सध्याचं जे भव्य स्वरूप आपल्याला दिसतं ते औंधच्या संस्थानिकांनी आणि विशेषतः पंतप्रतिनिधी घराण्याने घडवलं आहे. यमाई देवीची ही भव्य मूर्ती काळ्या पाषाणात घडलेली आहे. यमाई देवीची ही भव्य मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली असून ही अत्यंत प्रसन्न आणि तेजस्वी आहे. देवीच्या डोळ्यातील ती करुणा आणि हातातील शस्त्रे शक्तीची प्रतीक वाटतात. या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथली भव्य दीपमाळ. सण उत्सवाच्या वेळी जेव्हा या दीपमाळा उजळतात तेव्हा तो नजारा स्वर्गीय असतो. मंदिराच्या प्रत्येक खांबावर आणि भिंतीवर तुम्हाला पौराणिक कथांची शिल्पे पाहायला मिळतील. हे दगड बोलतात असं वाटतं इतकं जिवंत कोरेगाव इथं तुम्हाला बघायला मिळेल. मंदिराच्या अगदी जवळ श्री भवानी चित्र संग्रहालय आहे. मंदिराचा इतिहास या संग्रहालयाशिवाय अपूर्ण आहे. हे आशियातील सर्वोत्तम संग्रहालयांपैकी एक मानलं जातं. इथं छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रे, जगप्रसिद्ध राजा रवी वर्मा यांचे चित्रे आणि दुर्मिळ शिल्पे जतन करून ठेवली आहेत. भक्तीसोबत कलेचा असा संगम दुर्मिळच. इथल्या हवेत एक वेगळी शांतता आहे. पायऱ्या चढून वर आल्यावर जो वारा अंगाला स्पर्श करतो तो सर्व थकवा दूर करतो. पौष पौर्णिमेला इथं मोठी यात्रा भरते. हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. आई यमाईच्या नावानं चांग भलं च्या घोषानं सारा डोंगर दुमदुमून जातो. जेव्हा सूर्याची किरणे या कळसावर पडतात तेव्हा मंदिर सोन्यासारखं दिसतं. एक महत्वाची गोष्ट म्हणजे औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी सूर्यनमस्काराचा जगभर प्रसार केला. मंदिराच्या परिसरात आजही ती शिस्त आणि संस्कृती जाणवते. डोंगरावर वसलेलं हे मंदिर आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जातं. पावसाळ्यात तर हे ठिकाण एखाद्या निसर्ग चित्रासारखं दिसतं. असं म्हणतात की श्रद्धेच्या वाटेवर चालताना पाय थकत नाही तर मन अधिक खंबीर होतं. यमाई देवीचं हे दर्शन मनाला एक नवीन ऊर्जा देऊन जातं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला सातारा दौऱ्याचा हा भाग? जर तुम्ही साताऱ्यात असाल तर औंधच्या या यमाई देवीला नक्की भेट द्या. आपल्या सातारचा हा वारसा आपण जपायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि पाहायला विसरू नका सातारा दौरा. पुढच्या भागात भेटूया अशाच सातारमधील न पाहिलेल्या ठिकाणी. तोपर्यंत पाहत राहा सातारा दौरा. जय जिजाऊ, जय शिवराय.